तुमचा एवढा का हट्ट आहे तिला पार्टीत पाठवायचा? कारण ती माझी सून आहे हे मला सगळ्या जगाला सांगायचं आहे. आबा भांडू नका प्लीज, माझं ऐका. हे बघा, त्या मीटिंगमध्ये सगळे इम्पॉर्टंट डिस्कशन्स होणार. मोठमोठ्या डील्स बद्दल आम्ही डिस्कस करणार. बाबा तुम्हाला चांगलं माहिती आहे, अशा मीटिंग्समध्ये आपल्याकडे अपॉर्च्युनिटी असते आपल्या क्लायंट्स सोबत चांगले रिलेशन्स डेव्हलप करायची. अशा मीटिंग्समध्ये न जाऊन कसं चालेल आबा? करेक्ट आहे तुझं, पण काय तिकडे जोडीनं बोलवलंय. तुझं लग्न झालं नसतं तर काही प्रॉब्लेमच नव्हता, पण आता तुझं लग्न झालंय. तू जर का राणीला घेऊन गेला नाहीस तर चर्चाही होणारच आहे. मग ठीक आहे ना, सांगता येईल राणी आजारी पडली, त्यात काय एवढं. पण जर इंद्रा राणीला घेऊन गेला तर आभाळ कोसळणार आहे का? मी एकदाच सांगितलंय, जातील तर चौघे जातील तर कोणीही नाही, अँड दॅट्स फायनल. बरं ठीक आहे, ठीक, मी घेऊन जातो राणीला. मला लेट होत आहे, मी निघतो आता. राणी, माझा कॉफी देशील प्लीज? हा बाय ते. राणी, हे बघ इंद्रा डबा इथेच विसरून गेलाय. जा पटकन त्याला डबा दे, नाहीतर तुला फॅक्टरीत जावं लागेल. माझ्यासाठी टिफिन आणायचा अधिकार दिला कोणी तुला? नाही नाही, फॅक्टरीत नको, मी आताच देऊन येते. आबांना प्रत्येक वेळी राणीला पुढे पुढे करायचं असतं. त्याची लायकी नसताना तिला एवढ्या मोठ्या फंक्शन मध्ये का घेऊन जायचंय? आबांच्या तब्येतीचा इश्यू आहे ना म्हणून, नाहीतर मी सर डबा तुम्ही विसरला होतात. हे सगळं आबांना दाखवण्यासाठी. त्यांच्या गुड बुक्स मध्ये राहायचं असतं तुला. मस्त गोळ्यात घेतल्यास त्यांना. प्रत्येक वेळी तुझी बाजू घेत असतात ते. नको तिथे तुला पुढे पुढे करायला सांगतात. माझी बायको म्हणून मिरवायची खूप हौस आहे ना तुला, म्हणून त्यांच्याशी काही बोललीच नाहीस तू. हे बघे, त्या पार्टीमध्ये ना खूप हाय प्रोफाईल लोक असतात. तुला काय जमणार आहे तिथे? ते काय नाही. तू त्यांना सांगणार आहेस की पार्टीमध्ये यायची तुला स्वतःला इच्छा नाहीये आणि तेच तुझ्या फायद्याचं आहे. सर हे काय चालू झालंय तुमचं नवीन? मी कसं बोलणार आबांशी? तुमचं जर कोणी ऐकत नाही तर माझं कसं ऐकतील? कसं ऐकतील म्हणजे? नको तिथे तोंड चालत असतं ना तुझं. मग आता तोंड उघड आणि बोल. हवं तर स्पष्ट सांग त्यांना की मी कुठल्या गलिच्छ वस्तीतून आली आणि माझी जागा कुठे येते. सर असं का बोलता तुम्ही सारखं? तुम्हाला सारखंच माझी जागा का दाखवायची असते मला? मी गरीब आहे, हा काही गुन्हा आहे का माझा? हे बघे, लेक्चर नकोय मला. जेवढं सांगितलंय तेवढं कर. तू आबांना कन्व्हिन्स कर की तुला पार्टीला नाही यायचं. विषय संपला. संपा मग विषय. मला आबांचं मन दुखवायला नाही जमणार. अगं राणी, मलाही त्यांचं मन नाही दुखवायचं आहे. मी जे काय सांगतोय ते चांगल्यासाठीच सांगतोय. प्लीज समजून घे ना मला. असो, मला उशीर होतोय. बाय द वे, थँक्स फॉर द टिफिन. किती काळजी करशील माझी. हो, आता तुमची काळजी मी नाही करणार तर कोण करणार आहे ना? बायको आहे ना मी तुमची. हो ना? तू माझी बायको? माय फुट. जेवढं सांगितलंय तेवढं कर. आवांना सांग की तुला पार्टीला नाही यायचं. असंही तुझ्यासारख्या मुलीला पार्टीला घेऊन जाऊन मला माझी इमेज खराब नाही करायची आहे ना.
माफ करा सर, पण मी आबांना एखाद्या गोष्टीसाठी नाही नाही म्हणू शकत. तुम्ही बघा तुमचं. काहीही झालं तरी तू पार्टीला येणार नाहीयेस असा मला एक कॉल यायला हवा. अहो पण आर्ग्युमेंट करू नकोस, तू आबांशी बोलणार आहेस. ओके बाय. बाय. राणी, हा बा. अशीच एकमेकांची काळजी घ्या. मी आहे काम आहे. कसं समजवायचं यांना त्या पोरीला एवढ्या मोठ्या पार्टीत पाठवणं म्हणजे महाडिकांची इज्जत धुळीला मिळवल्यासारखं आहे. अगं आपल्या घराचं आपल्या नावाचं हसू होईल हे यांना कळतच नाहीये. हो ना, त्यांचं तिच्यावरचं प्रेम दिवसेंदिवस उफाळून चाललंय. त्यांना तिच्याशिवाय घरामध्ये दुसरं कोणी दिसतच नाहीये. तर काय, जरा तिला काही बोलायला गेलं की प्रत्येक वेळेस हे येतात ढाल बनून पुढे. आतापर्यंत केवळ यांच्यामुळे ती या घरात ठाण मांडून बसलीये, नाही तेव्हा ना तिला लाथ मारून घरात हाकलून दिलं असतं. आई, आबांची तब्येत नाजूक आहे. त्यांना त्रास होऊ नये या भीतीने आपल्याला असं काही करता येणार नाही. ती अवलक्षणी पोरगी, ती माझ्या इंद्राची बायको, महाडिकांची सून म्हणून तिथे गेलेली मला चालणार नाही. अगं सगळे तिच्या त्या गलिच्छा अवताराकडे बघत बसतील आणि आपली अब्रू जाईल. बरोबर बोलताय तुम्ही. तिकडे ती अति शहाणपणा करत मिरवत बसणार. इंद्रा भाऊजींनी जरी तिची ओळख करून दिली नाही ना, तर ती सगळ्यांना सांगणार मी महाडिकांची सून आहे, इंद्रा सरांची बायको आहे. नाही नाही उर्मिला, काहीही झालं तरी ती महाडिकांची सून आहे, इंद्राची बायको आहे हे जगाला न कळलेलंच बरं. ग अशाने त्या मोठ्या लोकांमध्ये आपली काय इज्जत राहील. ते काही नाही, मला ना आता काहीच सुचत नाहीये. तू वाटेल ते कर, पण ती माझ्या इंद्रासोबत त्या पार्टीत जाता कामा नये. आई, तुमच्यासाठी मी एवढं तर करूच शकते. ती आता या घरात अशी अडकून राहील की कोणीही तिला पार्टीला घेऊन जाण्याचा जबरदस्ती जरी प्रयत्न केला ना, तरी ती जाऊच शकणार नाही. आणि हे कसं शक्य करणार आहेस तू? सगळ्या गोष्टी सांगण्यात काहीच अर्थ नसतो आई, सरळ दाखवण्यात गंमत असते. त्यामुळे तुम्ही आता फक्त बघा. उर्मिला थांब. जास्त आगाऊपणा करू नकोस. दाखवण्यात गंमत असते का? अगं आतापर्यंत जे काही दाखवलंस ना त्यात गंमत नाही झालेली, तुझी फजिती झालीये. अगं त्या राणी कापसे समोर तुझा एकही डाव यशस्वी झालेला नाहीये, उलट सगळे डाव फसलेत. नुसती ना तोंडाची वाफ झाले तुझ्या. त्यामुळे हो, ओव्हर स्मार्ट पण आहे ना, जरा बाजूला ठेवा. आणि तू काय करणार आहेस ना त्याआधी सांग मला. सांगते. हे काय आता? जमाल गोटा. जमाल गोटा? हो, ह्या जमाल गोट्याचे 2 थेंब त्या राणीला आयुष्यभराची अद्दल घडवतील. एकदा काही पोटात गेलं ना की ती राणी घर काय, तिची रूम पण सोडून कुठे जाऊ शकणार नाही. अगं मग असं असेल ना तर ही अख्खी बाटली तिच्या पोटात जायला हवी. 4 दिवस पोट धरून राहिली ना तरी काही फरक पडत नाही. हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता ती तिचं पोट धरेल आणि काही दिवसांनी तुमचे पाय. चला, बॉटल लपव आधी. हो. हो ना, पण आता या वेळेला ना एकदम कडक चहा प्यायची इच्छा होतीये यार. राणी आली. राणी ऐक ना, आम्हाला ना फक्कड चहा प्यायची इच्छा होतीये, प्लीज बनवशील का? हो मग लगेच बनवते. आणि वहिनी काहीतरी खायला पण हवंय, थोडी भूक लागली. आणत्या, अजून कोणाला काय पाहिजे का? आम्हाला काही नको. या बकासुराला खायला दे, त्याला सारखी भूक लागलेली असते. आई आणते लगेच.
थांब, उर्मिला चहाच घेऊन येते. बर. जुगरो, राणीचा चेहरा सॉलिड खुललाय ना रे. अगं खुलणारच ना, आज ती तिच्या हजबंड सोबत पार्टीमध्ये जाणार आहे ना म्हणून. अरे हो ना. अजुब्रो, राणी दादू बरोबर जाणार आणि ना तिथे फक्त राणीकडे बघणार आणि दादूला बोलणार, बापरे तुझी बायको किती सुंदर आहे, कुठे गेला होता शोधायला. अगं चिकू, वहिनी जिथे जातात ना तिथे त्यांचीच हवा असते. आता पार्टीमध्ये पण बघ, त्याच सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतील. आणि वहिनी तुम्ही जास्त लाजत बसू नका. आणि हा, ऑकवर्ड पण अजिबात होऊ नको. जे कोणी भेटतील ना त्यांच्याशी बिनधास्तपणे बोल. हा, ही ब्यात तिथे जाईल तेव्हा हे सगळं होईल ना. काहीही होऊ दे, इंद्रासोबत पार्टीला जायचं हिचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार आहे. गरमागरम चहा रेडी आहे. येस. ए जा. वहिनी पटकन ना. हो, तुम्हाला आवडतो तसा फक्कड चहा बनवला अश्विनी. हे घ्या. थँक्यू. हे घे. घे. बस तुझी शांतो. बापरे किती घाबरली आहे. किडा आहे तो. गेला बघ, गेला गेला. चिकू कसली फट्टू आहेस रे तू. किड्याला कोण घाबरतं. हो का, तुझ्या पायावरून गेला असता ना मग तुला कळलं असतं. बस बस, शांत हो, शांत हो, आपण बघूया. शांत हो तू आधी. ये अजुग्रो, तू का हसतोयस एवढा. कुठे काय, काहीच नाही. चुपचाप सांगा का हसतोयस, काय चाललंय. हे बघ, घाबरू नको, मोठा किडा आहे तो. काय बनवलंय. बस बस बस, आता त्याला चहा घ्या, गार व्हायला लागलाय. हो, काही बनवलं. मी देते, सगळ्यांना चहा देते. कसं बनवलंय. बास आता. बस. उर्मिला ताई. हो, ए अजुग्रो, जास्त हसू नको. फक्त तुझी वेळ येऊ दे, मग तू बघ. हो हो, बघू बघू बघू. तुझ्यासारखा फट्टू नाही मी. चुप रे. छान झालंय. राणी, तू या घरात वाद होऊ देणार नाही हे मनाशी पक्क केलं होतं ना. पण आता सगळं काय होतंय. रोज घरात कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडणं होणं ना बरं नाहीये. एकतर सगळ्यांच्या किती अपेक्षा आहेत माझ्याकडनं, पण मी एक पण अपेक्षा पूर्ण करत नाही ना. मी मालती मॅडमचं मन जपू शकते, ना कडू कारल्याचं म्हणणं ऐकू शकते. आणि आता तर ना मला त्या पार्टीत जायची भीतीच वाटतेय.
आबांनी मला त्या पार्टीत पाठवायचा हट्ट नको करायला पाहिजे होता, पण आता या आबांना कसं सांगू? राणी, आबा या ना. बघायला आलो तुझी काही तयारी झाली की नाही पार्टीला जायची, पण काहीच तुझी तयारी नाही आहे. तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक बोलू का? बोल ना. इंद्रजित सरांना एकट्याला जाऊ द्या पार्टीत, मी नाही जात. का? ते आबा मला ना भीती वाटते. कसली भीती? तिकडे सगळी मोठी मोठी लोक असतील, मला त्यांच्या नजरेला नजर पण मिळवता येणार नाही. अरे पण तुला कधी ना कधी सवय करून घ्यायला लागेल. आणि मला सांग, मुळात घाबरायचं कशा करता? इथे जी सगळी मंडळी असतील ती तुझ्या आणि माझ्यासारखी झाडापासाची माणसं असतील ना. हो पण आबा मी कसं वस्तीत वाढले, माझं राहणं वागणं आणि बोलणं पण त्या सगळ्या माणसांपेक्षा वेगळे. आता आबा तिकडे जर माझ्याकडनं काही चूक झाली तर इंद्रजित सरांना कमीपणा नको वाटायला. माझ्यामुळे त्यांना मान खाली घालावं लागेल, त्याच्यापेक्षा मी नाही जात ना आबा. तू हा विचार सुद्धा करू नकोस. तू खरंच खूप चांगली आहेस. अगं तुझ्या चेहऱ्यावरचं फक्त हसू जरी त्यांनी पाहिलं ना तरी त्यांना कळेल की तू हुशार आहेस, सोज्वळ आहेस. आणि मला कळत नाही तू का स्वतःला कमी लेखतेस. राणी, तुझ्याकडनं मला खूप अपेक्षा आहेत बरं. यापुढे तू फक्त घरच नाही तर आपला बिझनेस, बिझनेस मधली माणसं, तिथले डील्स, तिथले आचार विचार, हे सगळे संस्कार घडवायचे आहेत मला तुझ्यावर. आणि कुठलीही सुरुवात करताना सगळ्याच गोष्टी नवीन असतात. माणूस करून करूनच शिकतो ना, अनुभवातच शिकतो. आणि मला असं वाटतं की तू हा अनुभव घ्यावास आणि म्हणून तू इंद्रासोबत जावास. प्लीज नाही म्हणू नकोस. आबा मला तिथल्या गोष्टी नाही जुळवून घेता आला तर? पुन्हा तेच बोलतेस तू. तो सांगितलं ना, स्वतःला का कमी लेखतेस तू? तो तुझ्या आबांचा शब्द मोडणार आहेस का? नाही ना. अगं तू जशी दिसतेस ना आत्ता, तशी जरी गेलीस ना तरी तिथली मंडळी तुझ्याकडे कौतुकानच बघते. आणि तरी तुझ्या मनात शंका असेल तर माझ्याकडे एक आयडिया आहे. एक मिनिट. चिकू, ए चिकू, आले. काय झालं आबा? चिकू, राणीला पार्टीसाठी छान तयार कर. सगळ्यांनी कौतुक करायला हवं हिचं. हो आबा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता तुम्ही बघाच मी राणीला कशी तयार करते. तू पार्टीला जातेस. अगं पण अश्विनी, आबा म्हणतात तसं जर मी पार्टीत गेले ना तर मालती मॅडम खूप चिडतील. अगं तू कशाला टेन्शन घेतेयस? दादू आहे ना तुझ्या सोबत, मग रिलॅक्स. ओके चल आता आपण तयारीला लागूयात. तू इथे बस. बस येते. अगं अश्विनी नको, मी करतेय ना, गप्प बस. चल हात दे पटकन. तू वा पुढे. हा सर पोद्दार बोला. हो हो, पार्टीचं लक्षात आहे माझ्या. येणार आहे मी. ओके. राणीला एक काम दिलं होतं, ते तरी धड केलंय की नाही माहित नाही. दादूचा फोन. दादूला तुझ्याशिवाय करमतच नाही वाटतं. उचल उचल. हा, काय झालं? हा प्लॅन कॅन्सल केलास ना तू?
तुम्ही डबा खाल्ला का? ए टाइमपास करू नको. बोल काय ते आबांशी बोललीस का तू? आओ काम वगैरे तर होत राहील ना. तुम्ही आधी खाऊन घ्या. अरे मूर्ख आहेस का तू? पटकन का ते बोल ना. हो नाही म्हणजे ते काय झालं की मला ना तू एवढे आडेवेडे घालतेस म्हणजे तू अजूनही आबांशी बोललेली नाहीयेस, करेक्ट? नाही बोलते की म्हणजे हो बोलत होते पण ते कसं झालं आता. क्लिअर काय ते बोल मला. हो की नाही एवढंच सांग. अहो पण मला ना कळना झालंय. इडियट. ठेव फोन आणि थोड्या वेळात काय ते क्लिअर सांग मला. हा काय कधीतरी काय होतं या हुकुमाच्या राजाला कळत नाही. सरांची स्पष्ट बोलता पण नाही आलं पण जे बोलले त्याच्यावरून अंदाज तरी आला असेल का त्यांना. राणी तू ना आता दादूचा फोन नाही उचलायचा. अगं त्याला तुला जरा मिस करू दे ना. मग बघ तुझ्यावरचं प्रेम कसं वाढेल. आणि हा बाय द वे आज ना दादू तुझ्या दुसऱ्यांदा प्रेमात पडणार आहे. विचार का? कारण द ग्रेट अश्विनी महाडिक उर्फ चिकू तुला तयार करते ना. राणी आज ना दादू तुला बघून ना फुल वेडा होणार आहे. हे बघ. अगं अश्विनी आता काय सांगू तुला. असं काय होणार नाही. मला ते त्यांच्यासोबत घेऊनच नाहीत जाणार.